नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी नांदगाव बोलठाण येथे रास्ता रोको करण्यात आले. प्रहार शेतकरी संघटनाच्या वतीने नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे रस्ता रोको निषेध आंदोलन करण्यात आले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माळसांगवी येथे नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बेजबाबदार वक्तव्य करून शेतकऱ्यांना अपमानित केले असून त्यांच्या या कृत्याच्या विरुद्ध दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता कृतीचा निषेध म्हणून बोलठाण येथे रास्ता रोको करण्यात आले. राज्याचे कृषी मंत्री या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने पहिले शेतकऱ्यांचा आत्मसन्मान दुखावला व त्यानंतर दबावपोटी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे माफी मागायची. यापुढे राज्यातील शेतकरी असले कोणतेही कृत्य खपवून घेणार नाही. या रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करून मात्र पुन्हा असेच कृत्य घडल्यास मंत्र्याच्या निवासासमोर आंदोलन करण्यात येईल असे आवाहनही प्रहार शेतकरी संघटनाद्वारे करण्यात आले. कृषी मंत्र्यांचं करायचं काय? शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अपना वीडियो बच्चों काढो. अपना वीडियो बच्चों काढो. अपना वीडियो बच्चों. प्रहार शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांतर्फे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक येथे माडसांगवीला जे शेतकऱ्यांविरोधीचे कर्जमाफीचं जे वक्तव्य केलं, बेताल वक्तव्य, एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या असलेल्या मंत्र्यांनी आणि त्यांच्याकडं शेती हेच खातं आहे, कृषी मंत्री पद आहे, अशा माणसांनी बेजबाबदारपणे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा जो अपमान केला आहे. म्हणून आज आम्ही शेतकऱ्यांसह इथं बोलठाणला कृषी मंत्र्यांच्या निषेधार्थ आज आम्ही रस्ता रोको केलं आहे. आजचा तर शेतकऱ्यांसमोर आम्ही रस्त्यावर उतरलो. यापुढे जर शेतकऱ्यांविषयी असे जर तुम्ही जर वक्तव्य करत राहिलात तर तुमच्या बंगल्यावर येऊन सुद्धा आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही शेतकरी हा स्वतःहून कर्जमाफी मागत नाही. राजकीय लोकांनी आणि या व्यवस्थेने बँका बुडवण्याचं काम केलं आहे. ज्या वेळेस निवडणुका येतात त्यावेळेस खोट्या आश्वासनं शेतकऱ्यांना देऊन प्रलोभन देतात शेतकऱ्यांना आणि त्यापोटी लोकांकडे मतं मागतात. परंतु ज्यावेळेस देण्याची वेळ येते त्यावेळेस हे राजकीय नेते त्यांनी दिलेले निवडणूक काळात दिलेले आश्वासनं विसरून या उलट शेतकऱ्यांचा अपमान करतात. वेळोवेळी ते योजना देता, कर्जमाफी देता, म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार करत नाही. शेतकरी हा सुद्धा प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स पेड करतो. शेतकरी यापेक्षा ज्या बँका बुडाल्या आहेत, सहकारी बँका बुडाल्या आहेत, त्या बँकांमध्ये तुम्ही जर निदर्शनास असे येते प्रत्येक वेळेस बघितले असता की यामध्ये राजकीय लोकांचं मोठ्या प्रमाणात कर्ज थकीत आहे. त्या लोकांची, उद्योगपतींचे कर्ज माफ होतात. मग शेतकऱ्यांनी कर्जमाफी तुमच्याकडे निवडणूक काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नाही. परंतु तुम्हाला सत्तेत येण्यासाठी लागल तेवढ्या स्वरूपात तुम्ही खोटं बोलता आणि हे खोटं बोलून मतं मिळवता, मतं मिळवून सत्तेत येता आणि सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा जर वेळोवेळी तुम्ही अपमान करत असाल तर तुम्हाला रस्त्यावर फिरणंही मुश्किल करून टाकू. हा शेतकरी हा कोणाच्याही मेहरबानीवर जगत नाही. तुम्ही जर शेतकऱ्याच्या मालाला जर हमीभाव दिला तर हाच शेतकरी उद्या शासनाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही. इतकी शेतकऱ्यामध्ये उत्पादन करून पैसे कमवण्याची क्षमता आहे. परंतु तुम्ही हे लबाड धंदे सोडून द्या. निवडणूक काळात आश्वासनं देता, परत त्या आश्वासनावरनं तुम्ही फिरतात. म्हणून आज सन्माननीय माणिकराव कोकाटेंना यावेळेस आम्ही सन्माननीय बोलतोय. आम्ही शेतकरी पुत्र आहोत सगळे, आम्ही तुम्हाला मानानेच बोलू. परंतु ज्या वेळेस तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान कराल त्यावेळेस तुमच्या घरावर येऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.